नमस्कार गाई, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज काय बोलू, लवकर उठलो आहे आज. 9:30 वाजलेत. मी तर 8 वाजल्यापासूनच उठलो आहे. फक्त लोळत बसलेलो असं आणि झोपच नाही येते रात्रभर. काल किती 4:30 पावणे 5 वाजता झोपले. रात्रभर लोळतोय झोपच येत नाही. शेवटी नंतर थंडी असून पण ए सी लावला. ए सी लावून पण झोप येत नाही. इकडं तिकडे करते रात्रभर. काय झोप कुठं उडले काय माहिती. मला ना रात्री नुसतं पप्पांचंच आठवतं, त्याच्यामुळं काय झोप नाही आहेत. डोक्यात तेच विचार असतात पप्पांचं. ते काय झोपच उडाले. आणि लवकर ह्यासाठी उठलो आहे का देव वगैरे पुसून घ्यायचे होते. मंगळवार आहे आज, उपवास पण आहे. आणि ठाण्या साईडला ना मला 1-2 कामं आहेत आज. तर ते 11, 11:30, 12 वाजेपर्यंत त्या कामांसाठी जायचं. तर आता होतो फ्रेश मी. त्यानंतर आपण देव वगैरे पुसून घेऊ, देवार वगैरे पुसून घेऊया आणि त्या कामांसाठी निघून जाऊ. म्हणजे कसा लवकर गेलो तरच ती कामं होतील, नाहीतर मग नाही. चला आता होतो मी फ्रेश. वाट लागली माझ्या पूर्ण झोप यायची. नुसतं मला तेच आठवतं रात्री. डोक्यात विचार. चला उठूया आता. उठतो आता, फ्रेश वगैरे होतं. चला या. बघा आता देवारा एकदम क्लीन करून मस्त चकाचक करून देवपूजा केलेली आहे. आणि पप्पांचा फोटो पण एकदम कसा चमकवला आहे मी, एकदम मस्त साफ केलं आहे. झालेलं आहे दिवाबत्ती करून. पप्पांचा फोटो वगैरे मस्त एकदम चमकून काढला. आणि आता झाले रेडी. कपडे घातलेत. कॉफी बनवतात वाटतं. आणि काय मूग डालची काहीतरी बनवलं आहे आयटम उपवासाचा. तर तो खाऊया आणि जाऊया आपण मग बाहेर. काम आहे आपल्याला त्यासाठी. आणि गाईज झोपच नव्हते. तुम्हाला जसं बोललो मी ब्लॉग चालू केला सारखं मला तेच आठवतं. आणि लास्ट टाईम पण तुम्हाला बोललेलो का यूट्यूबच्या याच्यावरती पण पप्पा भरपूर बोलायचे का जमल तिकडं जा, बिंदास फिर, पाहिजे तिकडं फिर, ब्लॉग काढ. आणि त्यांचं स्वप्न होतं का यूट्यूबच्या ह्याच्यातनं माझा चॅनल एकदम असा ग्रो झाला पाहिजे. आणि मला यूट्यूबचा पेमेंट वगैरे चालू झाला पाहिजे. पेमेंट वगैरे तर म्हणजे चालू झालं, पण पहिला पेमेंट आपला अजून आला नाही. पहिल्या पेमेंटला अजून टाईम आहे. पण ते आपल्या याच्यामध्ये जमत आहेत. आणि मॉनिटाईज वगैरे झाल्यावरती पण फुल खुश झालेले पप्पा. आता म्हणून मी ब्लॉग बंद करत नाही का बोललो. त्यांचं हे जे स्वप्न होतं की यूट्यूबमध्ये ग्रो केला पाहिजे, त्यासाठी मी ब्लॉग काढतो. एक ना एक दिवशी त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सक्सेस भेटेल, एकदम भारीवाला, टॉपवाला. कारण त्यांचं सारखं तेच सांगायचं, कोणी ना बघितलं तरी मी बघेल ब्लॉग असा. तर त्यासाठीच मी ब्लॉग काढतो आहे गाईस. तर आता चला करूया आता काय कॉफी वगैरे असेल ती. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत चांगलं एकदम शिकून गेलेत आम्हाला पप्पा आमचे. कधी कोणचं वाईट नाही करायचा, कधी कोणचा हक्काचा ओरबडून नाही खायचा. आणि कोणी आपल्यासाठी काय केलं त्याची जाणीव ठेवायची. अशा सगळ्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या डोक्यात आमच्या फिट आहेत. पप्पांची शिकवण. त्यासाठीच कोणाचं वाईट बघत नाही आम्ही. आणि विचार पण नाही करत कधी तर कोणाचा वाईट व्हावा. त्यासाठी लोक भले आपल्यासाठी काय पण किडाकांडा करू दे, पण आपण कोणचं वाईट नाही करायचा, पप्पांनी सांगितलं आहे. आणि कोणाचं ओरबडून नाही राहायचं, कोणत्या पोटावर पाय नाही द्यायचा. भले आपण उपाशी राहिलो तरी चालेल. हे आम्हाला शिकवले पप्पाने आमच्या. तर गाईज चला आता होऊया फ्रेश. झोप पूर्ण नाही झाली माझी. कशी काय होईल. 5 वाजता मी झोपले, 4:30-5 वाजता. आणि उठले 9 वाजता. तर काय नाही. चला आता काम आहेत तर आपल्याला जायलाच लागेल. झाले मी आता रेडी. ब्लँकेट पण मागं तशीच पडली. मी झोपेतून उठलेलं ती. कपडे आता घालून तयार झालो आहे. आता जाऊया आपण नाश्ता करून, जी कामं आहेत आपली त्यासाठी. चालेल या. आणि उपवास पण आहे आपला आज. तर चला आता काय नाही या. देवळात वगैरे पण जायचं आपल्याला. चालून झाला त्याला सुद्धा थांब ना. कुठं झालं रे. स्कूलला. मी कसं आजचे दिवस जरा घे ना सुट्टी.
काल पण घेतले आज काय काल कधी घेतली तू काल घेतले काय नाही होत, रोज रोज घेतले घे ना सुट्टी मॅम बोला मॅम काय ना बोलणार माझ्या गावात यासाठी आलो का मला अमयनी पण फोन केला होता सकाळी, तर त्याचं पण काही काम आहे विव्यानाला, त्याला काय घ्यायचं आहे. आणि आता जितूनाने पण मला सांगितलं आहे का नानाचा काही वॉच आहे, त्या वॉचला क्लिप बसवायची. अजून आत्याचा मुलगा आमचा पियुष, त्याला पण फ्लिपफ्लॉप द्यायचे पुमामधून. तर ते सगळे कामं आता करू, म्हणजे कसं आपण आता एका रूटमध्ये सगळं असं जायचं, कामं आवरत तिथून विव्यानाला घुसायचा, हे सगळं आता आपण करू. मग आता येतो आहे आम्ही, त्याच्यासाठी थांबलो आहे. पहिले आपण गावदेवी आईच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन नंतर मग पुढे जाऊ. तसं आपण मग संध्याकाळी किती वाजता आता आम्हाला वाजतील 3-4 वाजतील जास्तीत जास्त. आता वाजलेत काहीतरी 12:30 वाजलेत ना, तिकडे जास्त ओवर येस्तोवर आम्हाला थोडं होईल टाईम, 3-4 वाजतील. तर चला आता. तर काहीच आता आम्ही निघालोय, आम्हाला दोघांना पण कामं आहेत. तर आता पहिले कुठं चालते? पहिले आपण असं जाऊ, दिशा जाऊ, नंतर विमानाला निघू डायरेक्ट. चला तुम्हाला दाखवतो आता. आपण सरळ जाऊन नौपाड्याला निघू. घड्याळ बिडाळाची पण काम आहेत आपल्याला, नानाचं पण घड्याळ बनवायचं आहे, माझं पण. सगळं शॉपिंग गिपिंग सगळं जे काय ते आपण एकदा दाखवूया. आणि गावदेवी आईच्या मंदिरात जायचं आता, इकडून निघालो आम्ही, त्यासाठी आता आल्यावर जाऊ आपण. मॅगडीचं दर्शन घेतलं, आपल्या भाऊ लोकांना भेटलो मी. कॉफी नाही पिली, जस्ट त्यांना येऊन भेटलो. तर आता आम्ही चाललो आहे ठाण्याला, पहिले 5 पकाडीला, इकडून मग आम्ही असं बाहेर निघू विवाना साईडला. चलो गाईज, लेट्स गो. आता गाडी चालवते, फोन आतमध्ये खिशात. कसं गाईज आपला झाला काम, ज्या दादाला भेटायचं होतं त्याला भेटलो. काही गोष्टी कसं असतात माहिती आहे का, आपण आपल्या माणसांना रोज नाही भेटलं तरी पण चालतं, पण त्यांचं कधी सुखाचं काय असेल किंवा दुःखाचं काय असेल त्यामध्ये गेलं ना, तर माणूस लक्षात ठेवतो का हा आपल्यासाठी हा आलेला. तर आपलंच उदाहरण घ्या, आपल्या घरी पूजा असेल किंवा काय असेल, आपण लक्षात ठेवतो कोण आपल्या इथं आलं आहे नाही आलं आहे. बरोबर ना रे? बरोबर. माणुसकी पप्पांनी शिकवलं आम्हाला, माणुसकी जपायची, माणसं जपायची, आपली माणसांना जपायचा, पप्पांची शिकवण आमच्या. तर आता आम्ही चाललो आता विव्यानाला, नंतर मग दुसऱ्या दादाला अजून एकाला भेटायचं आहे, कारण तो आता सध्या बिझी आहे म्हणून. चलो आता जाऊ विव्याना मॉलला. या गरम होतं आहे गाई बेकार. आम्ही आहे आता कॅडबरी सिग्नलला. सिग्नल खतरनाक आहे, 2 वेळा तरी थांबलो आम्ही मध्ये, पण आमची काही गाडी पास नाही होत. सीट गरम होते, सीट एकदम बेकार, आणि हेल्मेटमध्ये असा कोंडल्यासारखा होतं. सो अभी हम आए हैं विव्याना मॉल में गाइस. सगळ्यात पहिला आम्ही आलो आहे लोफर्स बघण्यासाठी. हे बघा, तर आता बघतोय आम्ही लोफर्स, त्याला आवडलं तर इथून घेऊन आता मग दुसऱ्या शोरूममध्ये जाऊया आपण. तर आम्हाला का आवडला ना, तर आम्ही आलो आमच्या फेवरेट ब्रँडमध्ये पुमामध्ये. आता पुमामध्ये बघू आपण. मला पियुषनी असा हे केले ना, भाईला आम्ही फ्लिपफ्लॉप दाखवते काय रे, नको भाईला आवडतच नाही. व्हरायटी एवढ्या भारी आणल्या. शेवटी वैतागून त्याला बोललो, भाई तूच ये, तुला पाहिजे ती घे. आता आम्ही लोफर घेतले US पोलोची. आता केले चॉईस. आता बिलिंगसाठी चाललो आहे आम्ही. आता जाम डेंजर काम केले आम्ही. पुमामध्ये गेलो, शॉपर स्टॉकमध्ये गेलो, सगळ्या ब्रँडमध्ये गेलो. हे बघा, ही वाली फायनल केलेली. सॉरी, आलो आहे DIY मध्ये. आणि आता कलेक्शन बघा यांचा कसा आहे, एकदम खतरनाकवाला कलेक्शन. जाम भारी असतं DIY मध्ये. मी तर जात असतो DIY मध्ये. हे बघा ना, यांच्या ज्या कॅरी बॅग वगैरे आणि ज्या प्रोडक्टच एक नंबर आहेत.
असा पावर ना एकदम. त्या दिवशीच आले ना DIYचं भाई कलेक्शनच एक नंबर असते. बघू काय पट्टे का आपल्याला घेऊ, पटला तर काही. पेट पूजासाठी फूड कोर्टला. माझा तर उपवास आहे, मी कॉफी वगैरे काहीतरी घेईल. आमाईसाठी घेतो आम्ही काहीतरी प्युअर व्हेज. मंगळवार आहे आज. बघू आता काय घ्यायचं. मक्के की रोटी, सरसों का साग. सीजनल फूड आहे का, देसी फूड आहे ही. आता आंबाईचा ना लंच आम्ही ऑर्डर केलं. 10 मिनटात लंच रेडी होईल. तर स्टारबक्समध्ये आले माझी कॉफी सांगण्यासाठी. आता करते ऑर्डर कॉफी. ते बघा चालले ऑर्डर. म्हणजे कसं ॲपमध्ये पैसे टाकून ठेवले होते स्टारबक्सच्या, तर त्याच्यातूनच पे करतो आहे. कारण कार्ड आहे माझ्याकडे मेंबरशिपचं, मग तिथून पे करून टाकलं. जेवण आलेलं आहे. आम्ही आमाईने मागवलं आहे मक्के की रोटी आणि सरसों का साग, आणि त्याच्यावर गुल दिला आहे आणि आचार दिला आहे बघा. आणि मी कॉफी घेतले स्टारबक्स, हॉट कॉफी घेतले. तर आता बसलो आता आम्ही, खाऊ आम्ही. त्याच्यानंतर आता जाऊ, दुसरी कामं पण आहेत आम्हाला. अजून नौपाड्याला जायचं, ठाण्याला तिकडे. चला आता पिणं आता झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पार्किंगमध्ये. तर गाडी काढायची आणि आता नौपाड्याला जी बाकीची कामं आहेत, गाड्यालाचे क्लिप वगैरे बसवायचे आहेत, नानाच्या पण बसवायचे आहेत, जितू नानाच्या. त्याच्यानंतर माझ्या पण रॉलेक्सचा जो गाड्याला तो पण तिकडंच ओपन होतो. नानाचा पण फॉसिलचा गाड्याला चांगला एकदम. तर तो कसा दुसरी कुठं असे लोकलमध्ये ओपन करत नाही. आता तो तिकडं त्या घड्याळाचं काम करायचा. त्याच्यानंतर गपचूप साकेत रोड मारून घरी यायचा. बरोबर. मॉलमध्ये आम्ही कमीत कमी 2.5 तास झाले फिरतोय बिनकामाचा म्हणजे केला काम. दाखव रे काय घेतलं आपण. असा हां, पियुषच्या शूजलाच आम्हाला 1 तास गेला. त्याला बाईला त्याची चॉईस खतरनाक आहे. तर आमचा समूह आणि तो एकदम डेंजर आहे. समूहबरोबर पण शॉपिंगला जायला नको, वाट लावून टाकतो तो पूर्ण. चला आता कॉफी पिली गरम गरम, जरा घशाला भारी वाटला. हमारा पुष्पक विमान. आम्हाला वाटलं हेल्मेट चोरेल कोणतरी, नाही चोरला. पद्धतशीर लोक आहेत, शिस्तबद्ध लोक आहेत. चला आता सिग्नल आहे का, मजा काय. 200 सेकंड होता, आता हे कमी झालं आहे. आता कमी होत चाललं. असला मोठा सिग्नल. आलो आहे नौपाड्याला. आम्ही फॉरेनर झालेला आहे, फॉरेनमध्ये फिरतो. आता गाड्यालाचं काम करायचं आहे आणि दीदीच्या गाड्याला पण बेल्ट लावायचा आहे. फास्ट ट्रॅकच्या गाड्याला ते जाऊ नाही. हां, फास्ट ट्रॅकच्या कसल्या तरी. हॅलो, हां सर, आपण फोन केला. तर काय इथे यासाठी आलो का, एकदम म्हणजे एकदम जे महागातले घड्याळ असतात, भारी भारी एकदम कस्टमाइज आणि रेअर घड्याळ असतात ना, त्याचे सगळे पार्ट्स आणि सगळं रिपेअर भेटतं. बघा कसा कॅटलॉग वगैरे बघा यांच्याकडे प्रॉपर कसे. आपलं काम झालेलं आहे सगळं एकदम. तिन्हीच्या तिन्ही घड्याळांचा. माझ्या गाड्याला परत सर्व्हिसिंग करायची. बाई बोलले 2-3 दिवसांनी, नंतर आता 1-2 हप्त्यांनी येईल परत मी सर्व्हिस करायसाठी. सो गाई तोंड बघा कसं तेलकट झालं आहे आमचा, बाहेर फिरून फिरून. आणि आज सगळे आता कामं झालेत. आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आता नौपाड्यावरून ठाणा स्टेशनच्या इथं जायचं, तिकडून मागे साकेत रोडवरून आता घरी जाऊ आम्ही. कारण आता मला परत उपवास वगैरे सोडून या साईडला परत यायचं आहे. उद्याचा आमचा एक प्लॅन आहे, भाऊ लोकांनी आपला प्लॅन केला आहे. तर त्याच्यासाठी सामान वगैरे सर्व आणायचं आहे. तर उपवास वगैरे सोडून मयूर भाऊकडे जायचं आहे. मग बाकीचं सगळं आपलं जे आहे ते तुम्हाला दाखवेल मी ब्लॉगमध्ये. आता आमचं अख्खं गाव फिरून झालं आहे, परत संध्याकाळी गाव फिरायचं अजून बाकी आहे. चला आता. आणि हा आहे नौपाडा. सर्व इथे मोठे मोठे शोरूम आहेत शॉपिंग वगैरेसाठी.
ज्वेलर्सपासून कपड्यापासून सर्व 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 आहे इथे. नौपाडा बोलता येईल ठाण्यातील गावदेवीच्या इथे एरिया. आता वॉचचं काम झालंय आणि आता आम्ही इथून ठाण्यावरून घरी चाललोय. गर्दी किती आहे, खूप गर्दी. मार्केट आहे हा. याला बोलतात ठाणा मार्केट. दत्त मंदिराच्या 80 सिडकोला जात आहोत आम्ही आता. हा मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. शाळेत आम्ही गेलो होतो 12:30 वाजता. आता वाजले 5, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5 टोटल 4.5 ते 5 घंटे आम्ही बाहेर होतो. लय मोठं काम केलं आम्ही. तीर मारला त्या मोठा आले पुलावरती. आम्ही चाललो आता घरी. घरी आलो, जरा वेळ घरी बसलो, परत आता चाललो आहे झेरॉक्स मारायसाठी. कालच काम करायचं होतं, काल विसरलो मी. कालच्या ब्लॉगमध्ये बोललो पण होतं का झेरॉक्स मारायचं आहे. विसरत चाललो आहे सगळी कामं. आता तिकडूनच येता येता आपण गावदेवी यायच्या देवळात पण जाऊन येऊ. मंगळवार आहे आज तर. चला आता काय उरलेली कामं मग अशी करायला लागतात. ती त्या दिवशी झाली तर बरी. वाजलेत 5:45. परत आल्यावर उपवास सोडून बाहेर जायचे परत. मगाशी बोललो मी जसं. इथं बघा कपडे घेऊन आले इस्त्रीचे दीदी. आणि माझा अभ्यास चाललाय बघा कसा बेकारवाला. माझा नुसता अभ्यासच चाललाय आता 2-3 दिवस झाले. आता मम्मी वाढते मला जेवण. उपवास सोडवायला बसलो आता मी. गाईस घरी आलोय. मला आठवत नाही मी हेल्मेट आणलंय का नाही घरी. मला वाटतं इथं आम्हाच्या इथंच राहायला वाटतं, नाना त्यांच्या इथे. डोकंच चालत नाही. आता एकदा जाऊन बघतो गावात, कारण मला आता जायचं बाहेर उद्याची तयारीसाठी. आता तो बाहेर निघताना मला आठवलं का हेल्मेट नाही आहे घरात. काय एक वस्तू विसरते, कधी चावी विसरते, कधी हेल्मेट विसरते. म्हणून मी ते दुपारी ना स्कूटीमध्ये डॉक्युमेंट टाकले. मला माहिती आहे मी कुठंतरी पिशवी विसरेल, परत लफडा होणार काहीतरी म्हणून. तर आता चला पहिले बघूया आपण आहे का. असेल तर ठीक आहे, नसला तर मग गेला वाटतं मग कुठेतरी. तर आता बघूया जाऊन हेल्मेट आहे का नाही आहे. बघा हेल्मेट गाडीलाच आहे. बाबा नशीब भेटला. बाबा घातला हेल्मेट ना. पोचलो बाल्कनपर्यंत. आलो जरा सगळं फॅक्टरीवर चाललो. मी तिकडे भाऊ भेटणार आहे. तिथे मला काम आहे जरा. पैसे काढायला बाई लोकांनी जाम पैसे देऊन ठेवलेत माझ्याकडं. उद्याला आम्हाला जायचं त्यासाठी. टक 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 टक. वरून निघालो. आता आलो आम्ही डीमार्टला. दोघंच फिरतो आम्ही. आपला मुंडी भाई काय कुठल्या कामामध्ये बिझी आहे त्यालाच माहिती. इथल्या बघा याने हागीच घेतलाय. ठेव ना काय कामाचं आहे. घ्यायला काय आले ना, हागीच घेतलाय. कटप्पा रथ घुमाव. डीमार्ट मधून डायरेक्ट आता ब्लॉग मी कंटिन्यू केला आणि आलोय घरी.
पण सीन काय झाला माहिती का, एक मिनिट आम्हाला कॅमेरा साफ करून दे. जाम म्हणजे जाम मोठा सीन झाला. तर आमचा आहे ना जो उद्याचा प्लॅन चालू होता, ज्या प्लॅनसाठी आम्ही लोक आता गेलो होतो सगळं आणायसाठी, तर प्लॅनच डायरेक्ट कॅन्सल झाला. एकदम तगडावाला सीन झाला काही. तर आता रॅन्डम उद्या आमचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल, तो पण आमचा एकदम प्रायव्हेट प्लॅन असेल. ब्लॉग वगैरे हे नाही करणार, जास्त शूट नाही करणार, कारण असतात काही प्रायव्हसी त्याच्यासाठी. तर गाईज आजचा ब्लॉग मग आपण इथे करूया एंड. दाखवणार होतो भरपूर काय काय डीमार्टमधली मस्ती, पण आम्ही प्लॅन कॅन्सल केला. सामान घेतलं आहे, ट्रॉलीमध्ये मकीन्स फक्त भरायचे होते आणि बिल करायचा होता. मकीन्स घ्यायला गेलो तेवढ्यात धूम धडाका बॉम्ब फुटला आणि आमचा डायरेक्ट प्लॅन कॅन्सल झाला. तर देवाच्या ह्याच्यावरती ट्रस्ट ऑन गॉड प्रोसेस, देवाच्या जी नीती असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जे होतं चांगल्यासाठी होतं, आपल्या काहीतरी असेल इजा बाधा, त्यासाठी हा आमचा प्लॅन कॅन्सल झाला. तर प्लॅन असा होता की पोरांनी केलेला बुक फार्म हाऊस, तर फार्म हाऊसला जाणार होतो. असेल काहीतरी पुढे होणी, ती टळली. विश्वास ठेवायचा फक्त देवावर, जे होतं चांगल्यासाठी होतं. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे आपण करू इथेच एंड. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. पण उद्याचा ब्लॉग एकदम शॉर्टमध्ये असेल, थोडाफार फक्त दाखवता येईल तेवढा दाखवेल मी तुम्हाला. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.